बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, देवी सत्यवा माताच्या नावानं चांग भलं. नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव चावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर चला आता आपण जाणार आहे लक्ष्मीनगर येथील बाळूमामाच्या मंदिराचे दर्शनासाठी. आज रविवार असल्यामुळे चला आता आपण जाऊया बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण पहिल्यांदाच चाललेलो आहे बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिराकडे. चला तर बघूया मंदिर कसं आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे. आता मंदिराच्या जवळपास आपण पोचलेलं आहे. हे बघा मंदिर दिसते लांबूनच, हे बाळूमामाचं मंदिर आहे. चला तर बघूया आत कसं मंदिर आहे. चला पार्किंग आलं, इथं गाडी पार्किंग करतो आणि गेटमधून आत जाऊन बघूया आणि बाळूमामाचं दर्शन घेऊया. चला या गेटमधून आत जाऊया. आम्ही पहिल्यांदाच इकडं बाळूमामाच्या दर्शनासाठी आल्यामुळं हे पाठीमागचं गेट आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं, कारण समोरील रस्ताच माहीत नाही आम्हाला. पहिल्यांदाच आल्यामुळं पाठीमागच्याच गेटमधून आत आलेला आहे. चला समोरच्या गेटवरून बघूया. चला हे आहे समोरच्या बाळूमामाच्या समोरून दर्शन. चला आता आपण बाळूमामाचं दर्शन घेऊया. बघा ही अशी भव्य अशी मूर्ती आहे. बाळूमामाचे गुरु मुळे महाराज उजव्या बाजूला आहेत आणि त्यांचे प्रेरणास्थान बाळूमामाचे प्रेरणास्थान विठ्ठल रुक्मिणी हे बाळूमामाच्या दुसऱ्या साईडला आहेत. असं दर्शन घेऊन आम्हाला असं छान असं वाटलं. सुंदर असं सभामंडप आहे समोरच. बघा रांगोळी हे आपलं रंगविंग कसं एकदम व्यवस्थित भरलेलं आहे. एवढं छान असं रंगकाम आहे की बोलायचं कामच नाही. बघा पेंटिंग एकदम छान असं आहे. बघून असं डोळ्याचं पारणं फिटेल असं सभामंडप आहे. आता आपण प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठीमागच्या साईडला जाऊया. चला पाठीमागच्या साईडला ओम नमः शिवाय नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथाय नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आता आपण आलो आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर असं पाठीमागच्या साईडून आहे. बघा हे असं मस्त अशी बोर्ड लावलेला आहे आणि इथे आहे अगरबत्ती कापूरला जाळण्यासाठी स्टँड. हे पाठीमागचे परिसर आहे पूर्ण. तसंच पाठीमागच्या साईडला तुळशी वृंदावनही आहे. चला बघा इथून दर्शन घेऊया तुळशी वृंदावनचं आणि पुढून निघूया. पुढच्या साईडला आल्यानंतर बघा इथे एक बाळूमामाचं पाठीमागच्या साईडला असं मस्त असं हे असल्यामुळे तिथून पाठीमागून हे दर्शन घेऊया. चला पाठीमागचं दर्शन घेऊन आता बाळूमामाच्या समोरच्या साईडला जाऊया. चला पुढे चला. आता आलेलो आहे आपण बाळूमामाच्या पुढच्या समोरच्या साईडला. चला समोरून हे दर्शन घेऊया. असं सुंदर असं दर्शन इथं मिळते. एकदम शांत वातावरण असल्यामुळे असं सुंदर असं शांत एकदम सुंदर मूर्ती आणि इथून आपण दर्शन घेतलेलं आहे. समोर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आता समोरून इकडे पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि पुढच्या साईडला प्रसादाची ही सोय आहे. प्रसाद आणि आंबील हे दोन्ही इथे त्यांनी भक्तांसाठी असा सुंदर असा स्वाद घेण्यासाठी इथं स्टॉल असतेच त्यांचे प्रत्येक रविवारी. आम्ही ह्या रविवारी पहिल्यांदाच आलो या. चला आता बघूया. लॅप्सीचा इथे प्रसाद आहे तर घेऊया. चला लॅप्सीचा प्रसाद आणि आंबील. लापशीचा प्रसाद आणि आंबील घेऊन चाललेलो आहे आम्ही. बघा मी लॅप्सी आणि आंबील घेऊन इथं खाण्यासाठी बसलेलो आहे. इथं अजून काम चालू आहे या मंदिराचं, त्यामुळं अजून मुरुम वगैरे टाकलेला आहे पुढे आणि फरशी वगैरे काहीच नाही, त्यामुळे हे सगळं अजून शांतच आहे. तर बघा हे आंबील पिऊन बघतो कसं लागतं. वा काय छान आहे आंबील, एकदम सुंदर. कांचन कसं लागतं आंबील तुला? छान आहे चांगलं आहे ना. तर असं आम्ही प्रसादाचा असं स्वाद घेऊन असं दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. सुंदर असं छान असं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर बी एवढं छान आहे की बोलायचं कामच नाही, एवढं मस्त आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सत्यवान नामदेव चावीर अँड फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.